गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे। श्री क्षेत्र द्वारका। द्वारका येथील श्रीकृष्ण मंदिरातील भगवंताची मूर्ती गंडकी पाषाणाची आहे। या गंडकी पाषाणाचे वैशिष्ट्य हे की या पाषाणाला फार चकाकी असते। हा पाषाण गंडकी नदीत मिळतो। गंडकी नदीचे दुसरे नाव नर्मदा नदी आहे। या नदीत अशा पाषाणाचे लहान लहान तुकडे मिळतात। या पाषाणाची परीक्षा भिल्ल कातकरी समाजाला असते, परंतु त्यांना या पाषाणाचे महत्त्व माहिती नसते। या पाषाणाची मूर्ती ही विष्णूचे दर्शन म्हणजेच विष्णूचे रूप समजले जाते। नर्मदा नदी म्हणजे जलवाहिनी आहे। या जलवाहिनीत अशा प्रकारच्या मूर्ती मिळतात हे खरोखरी आश्चर्यजनक आहे। आदिशंकराचार्यांचे कुलदैवत श्रीकृष्ण होते। त्यांनीच या मूर्तीची स्थापना केली आहे। येथे श्री भगवान श्रीकृष्णांना द्वारकाधीश म्हणतात। द्वारकाधीश म्हणजे सर्वांना एकत्र आणणारा। येथील मंदिरावर ध्वज लावण्याचा एक विशेष कार्यक्रम असतो। तो ध्वज आपल्या निवासस्थानापासून मंदिरापर्यंत भक्तिभावनेने वाजत गाजत घोषणा देत घेऊन जायचा असतो। ध्वज हे भगवंताचे चिन्ह मानले जाते। द्वारकेत पाणी खारट आहे, तसेच येथील प्रदेश वृक्ष वाटतो। भगवंत कोणतीही भूमी सुजलाम सुफलाम होऊ देत नाहीत। ही त्यांचीच लीला असते, कारण त्या निमित्ताने तरी मानवाने भगवंताची सेवा करीत राहावी अशीच योजना त्या पाठीमागे असेल असे वाटते। येथील द्वारकाधीशांच्या मूर्तीला पूजेमध्ये वेगवेगळे भोग म्हणजे खाण्याचे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवतात। त्यांना बाहेरच्या वस्तूंचा नैवेद्य चालत नाही। येथील पुजारी उभे गंध लावतात व त्यामध्ये एक ठिपका लावतात। उभे गंध हे विष्णुपदाचे लक्षण मानले जाते व मध्ये जो ठिपका असतो ते लक्ष्मीचे चिन्ह मानले जाते। भगवान श्रीकृष्ण द्वारकेत 5000 वर्षांपूर्वीच्या काळात होऊन गेलेले आहेत। गो ब्राह्मण प्रतिपालक ही घोषणा त्यांनीच या भूतलावर सर्वप्रथम केली आहे। त्यानंतर पुढे त्या शक्तीचाच अंश असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तीच घोषणा गो ब्राह्मण प्रतिपालक त्यांच्या काळात केली। दैनंदिन साधनेसाठीतील या मालिकेच्या आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण। श्री गुरुदेव दत्त।